चुप हो जा सातवीं फेल। अब तू गया बेटा, अब तू गया। तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा सर्वांचा लाडका ऋषान. तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये. तर ब्लॉग काढायचा आपण स्टार्ट केलता मस्तपैकी असा. मग काय तुम्ही म्हणता काय चालू आहे ह्यांचा निगा मस्ती. तर आज आपल्याला होते नवीन कपाट आले 2-3. तर जुने कपाट काढून नवीन कपाट लावायचे होते. तर मग काय आपण आपलं जुनं कपाट काढून घेतलं. स्वप्नील भाऊचं त्यांचा हसी मजाक चालू होती. त्यांची हसी मजाक चलतच होती, अजून पण चलत होती. चलू द्या म्हणलं, आपलं काम होतं वरी न्यायचे बाबा कपाट. म्हणलं चला पटपट कपाट न्या, तुमची मजाक पण राहू द्या महाग. आपले कपाट महत्वाचे, त्यांचं काय होऊन त्यांचं चलतच होतं. म्हणलं भाऊ चल नव खन खन. मग काय उचलले दनादन कपाट 1 2 3 होते, पण आपण एकाच कपाटाचा व्हिडिओ काढला आणि मस्तपैकी कपाट नेलं छतावर. कायचं काय मग छतावर कपाट नेऊन मस्तपैकी टेकलं. भाऊला म्हणलं तू मस्ती कर. मग काय भाऊनं धरलं नाही, नितीन भाऊनं स्वप्नील भाऊला. स्वप्नील भाऊची नितीन भाऊची चालली मजाक. तेवढ्यात आले आमचे मालकांचं चालू होती चर्चा. म्हणलं काय चर्चा करता की एवढी. भैया म्हणले तू 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 सरक सरक. म्हणलं भाई जाऊ द्या ना राव. म्हणलं काय तुम्ही 101 म्हणले. मग त्यांची चलत होती चर्चा. कपाट इकडलं तिकडं. तेवढ्यात मग काय आणले ना नवीन कपाट. मग नवीन कपाट न्यायचे म्हणल्यावर झाला कुठं ना. नवीन कपाट होते एवढे जड बाबा, विषयच आपलं कंबर गेले. म्हणलं आता काय नाही, ते पण 3 ते 4 कपाट होते. एक कपाट म्हणलं आपण बघून येऊन जातंय का नाही. मग काय कसं बस घातलं वरी कपाट. च्या मायला एवढं जड होतं. आपले हात पाय. स्वप्नील भाऊची तरी मजाक चालू होती. म्हणलं ते मजाक बिजाक साईडला सोड भाऊ, ते कामच करत नसतोय मी. म्हणलं आता तू जर अशी मजाक केली ना, मी कामच करत नसतोय. मग काय स्वप्नील भाऊला म्हणलं धरू लागतोस कसा राव, का नुसती मजाक करायला शित हा. मग काय स्वप्नील भाऊ म्हणलं आलो मी पण चला. मग काय आम्ही आमचं सगळं काम करून घेता. तुम्ही ब्लॉग मध्ये बघत राहा. फायनली आपले सगळे कपाट घेऊन झालते वरी. मी म्हणलं चला बसून बघावं कपाटामध्ये बसतोय का नाही. मग काय बसतो आपण कपाटामध्ये. इथंच ब्लॉग संपतोय. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.